कुसुम पारटकर, भाग्यशेष वार्ता या न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आता आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी शिक्षकांचा मोर्चा चालू आहे आणि शासनाकडे त्यांच्या काय मागण्या आहेत याबद्दल आपण शिक्षकांकडून जाणून घेऊया। हॅलो, आता एवढा आक्रोश मोर्चा आहे, आक्रोश मोर्चा, महामोर्चा शिक्षकांच्या अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आहे आणि पूर्ण राज्यातून शिक्षकांचा पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सहभाग आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी शिक्षक हा एक त्यांना एक डेमो करण्यासाठी, एक प्रयोग करण्यासाठी हा एक शिक्षक हा प्राणी आहे। तो प्रत्येक कुठल्या त्यांना अटी किंवा त्यांना कुठलाही रूल लावायचा असेल पहिले शिक्षकावर लावून पाहतात आणि त्यांना विरोध मिळत नाही, मग अशा पद्धतीने तो वाढत जातो। तरी महाराष्ट्र शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मी विनंती करतो की हा तुमच्यासाठी एक आम्ही तुमच्यासाठी एक डेमो आहोत, तुम्हाला सुद्धा ही गोष्ट येणार आहे, त्यामुळं या गोष्टीसाठी जागे व्हा आणि महाराष्ट्र शासनाचा विरोध करण्यासाठी आणि आपल्या मागण्या करण्यासाठी आपण सर्वजण आमच्या मोर्चामध्ये सामील व्हा। कलेक्टर असतील, मोठे अधिकारी असतील, त्यांच्या परीक्षा पुन्हा घेतल्या जात नाही, शिक्षकाच्या पुन्हा परीक्षा का? जेवढे हजारो शिक्षक, लाखो शिक्षक, त्यामध्ये 2% निकाल लागतो का? तर हा अन्यायकारक निकाल आहे। हा अन्यायकारक गोष्टी शिक्षकावर लावू नका आणि अनेक शैक्षणिक कार्य सोडून त्यांच्यावर अनेक काम लावण्यात आले आणि या सगळ्या कामाला आमचा विरोध आहे। आम्हाला शिक्षक म्हणून पवित्र क्षेत्रामध्ये आम्ही निवड झालेली आहे, आम्ही सगळ्या परीक्षा पास होऊन इथं आलेलो आहोत, तर आमच्या सुद्धा विद्यार्थ्यांना घडवण्याचं आम्हाला पवित्र कार्य करण्यास सहकार्य करा अशी आम्ही कळकळीची विनंती शासनाला करतो। धन्यवाद। आपल्यासोबत इतरही शिक्षक आहेत आणि आता आपण पाहू शकतो की त्यांना या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची आता गरज भासली आहे, परंतु पाहूयात त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की जो सगळ्यांना घडवतो, अधिकारी असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, सगळ्यांना घडवणारा मूळ पाया म्हणजे शिक्षक आहे आणि त्यांना आता रस्त्यावर उतरण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे। पाहूयात आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। आम्हाला जे अशैक्षणिक कामं आहेत ते अशैक्षणिक कामे बंद व्हायला पाहिजे। मी स्वतः BLO आहे। आता जेव्हा जनगणना येते त्यावेळेस जनगणनेचे कामं सुद्धा आम्हाला दिल्या जातात। आता जी TETची परीक्षा आमच्यासाठी लावली जाते तीच निकष सर्व अधिकाऱ्यांसाठी आहेत का? आता आम्ही ज्या वेळेस 20 वर्षापूर्वी आम्ही जॉईन झाला त्यावेळेस जॉईनिंगच्या वेळेस रुजू त्यावेळेस आम्हाला जे निकष होते आम्ही ते सर्व निकष शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पूर्ण करूनच आम्ही सेवेमध्ये रुजू झाला। आता या ठिकाणी आम्ही आता सुद्धा TET द्यायला तयार आहात, परंतु आता जे मोठे अधिकारी आमच्यावर ते TET लादत आहेत त्यांना सुद्धा ती परीक्षा, ती जी UPSC असेल, कोणती क्रायटेरिया असेल ती क्रायटेरिया त्यांना सुद्धा त्याला द्यायला पाहिजे, कारण का आजच्या घडीला जे आवश्यक गोष्टी शिक्षणासाठी आहेत त्या सर्व गोष्टी इतर सर्वांना सुद्धा आवश्यक राहायला पाहिजे असं मला वाटतं। नमस्कार। आता जी लागू केली सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश केलेला आहे आता हा सरळ हा निर्णय हा चुकीचा निर्णय आहे, कारण जवळपास सर्व शिक्षकाची सेवा ही 20 वर्ष, 22 वर्ष, माझी 15 वर्ष झालेली आहे। खरं म्हणजे जेव्हा हे निकष लागू केले होते तेव्हा आम्हाला हे TET लागू नव्हती। 2006 मध्ये जॉईनिंग आहे तेव्हा ही लागू नव्हती। आम्ही DEDचा पूर्ण कोर्स करूनच आम्ही शाळेत लागलेलो आहोत तेव्हा हे, आणि खरं म्हणजे ते 2009 नुसार RTI 2009 ही लागू केली होती, पण प्रत्यक्ष आम्हाला 2010 लागू केली आणि TET 2010 नंतरच जे शिक्षक नवीन भरती आहे ही TET या जेव्हा जे 2010 पासून जे शिक्षक आहेत त्यांनाच ही केली, त्याच्या जे पूर्वी शिक्षक होते त्यांना ही शिक्षक TET त्यांना नव्हती आणि सर्व निकष करून ते विद्यार्थी आमचे सगळे शिक्षक आम्ही पात्र होतो। पण आता हा निर्णय हा चुकीचा निर्णय आहे आणि आता कसं आहे, विद्यार्थ्यांना शिकवणे, विद्यार्थ्यांच्या ज्या शाळेच्या वेळेत आम्ही शिकवणे किंवा शाळेच्या कामं करणे, निवडणुका आहेत या सर्व कामे करणे, जनगणना करणे, BLOची कामं करणे, सर्व अशी कामं करत आम्हाला वेळ मिळू शकत नाही की खरंच एक्झाम द्या अजून डबल पास व्हा, आमची पात्रता घ्यायची गरजच नाही। मुख्य मागणी अशी आहे की ही TET बंद केली पाहिजे, त्यानंतर आम्हाला जुनी पेन्शन लागू केली पाहिजे, त्यानंतर जे शिक्षण सेवक जे लागू होते ते सुद्धा शिक्षण सेवक हा बंद केले पाहिजे, कारण की UPSC राहो की पोलीस भरती राहो कुणालाच असे लागू नाहीये, फक्त शिक्षकाच का लागू केली आहे, कारण काय असणार आहे? ठीक आहे मॅडम, बोला मॅडम। परंतु दखल घेण्याजोगी संख्या आपल्या शिक्षक बांधवांची, भगिनींची या मोर्चामध्ये 100% उपस्थिती होती। घरी बसून अंतर दाखवणारे, फुलं टाकणारे खूप आहेत, पुढच्या मोर्चामध्ये, पुढच्या आंदोलनामध्ये ते येतील आपण अशी अपेक्षा। नवरा गेल्यानंतर जी कुटुंबाला परिस्थिती राहते ती
भयानक परिस्थिती आमच्या महिला भगिनीवर आलेली आहे मित्रांनो. आम्ही नागपूर गेलो, दिल्ली गेलो, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर शासन थोडंफार प्रमाणात चुकलेलं आहे, पण नवीन नवीन अजेंडा आणत आहेत. आता टीईटी परीक्षा एक साधी गोष्ट आहे. 20-20, 25-25 वर्ष नोकरी झाल्या, ही परीक्षा आपल्याला द्यायची होती. जे डीएड आहे, बीएड आहे, ती पात्रता आपल्याला आवश्यक होती. ती पात्रता पूर्ण करून आपण आज नोकरीचे 20-20, 25 वर्ष आपण नोकरी केलेली आहे आणि आता या शासनाला कुठतरी गरज वाटते. मित्रांनो, न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे अतिशय विचार कुठलाही न करता दिलेला आहे. कुठेतरी वाटतं की याचिका कोणीतरी टाकलं की शिक्षकाला अनिवार्य करा, तर कोणत्या शिक्षकाला करा? 20-20 वर्ष नोकरी झालेल्याला करा का रिटायर झालेल्याला करा? शिक्षक बांधवाच्या वतीनं आहे. कारण आज टीएटी जर लागू केल्या तर आमची आज 20-20 वर्ष सेवा झाली आणि आज जर टीएटी देत म्हणल्या तर आमच्याला टीएटी होऊ शकत नाही. कारण आता आमचे लेकरं बाळ आणि आमचा संसार याच्यामध्ये गुलमडले गेलेले आहेत. तरी शासनानं आमची याची दखल घ्यावी. जर हे होत नसेल तर आज महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात मूक मोर्चाचं आयोजन केलेले आहे. जर हे होत नसेल तर दिल्लीमध्ये आम्ही महामोर्चा, अजून या भव्य महामोर्चा दिल्लीमध्ये आम्ही करणार आहोत. आणि जर हे टीएटी झालं, आमच्या शिक्षकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अशैक्षणिक कामं आहेत ते सुद्धा बंद करणं गरजेचं आहे. 15 मार्च 2024 ची जे संच मान्यता आहे ते सुद्धा आमची रद्द केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि वेगवेगळ्या पद्धती ऑनलाईनचे काम अनेक संघटनाने आम्ही विनंती केली शासनाला की शासनात म्हणून आमचे मायबाप म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात पुढील याचिका दाखल करा, पण निर्गत हे सरकार बघायला तयार नाही मित्रांनो. त्यामुळे इथून पुढेही आपल्याला एकजुटीने हा लढा लढायचा आहे. असे अनेक अन्यायकारक जी.आर. देतील, जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत ही लढाई आपण जिंकणार नाही. अनेक असे अन्यायकारक होणारे जाचक जे आहेत आपल्याला रस्त्यावर उतरूनच त्या सरकारच्या विरोधात लढावं लागणार आहे. आपण एखाद्या सरकारमुळे एखाद्या बीजेपी सरकारच्या विरोधात नाही किंवा एखाद्या वैयक्तिक लोकशाहीच्या विरोधात नाही आहे, तर जे काही धोरणं राबवले जातात त्या धोरणाच्या विरोधात या संघटना आपण लढत आहोत. याही पुढे आपण एकत्रित याल ही अपेक्षा व्यक्त करतो. कानाकोपऱ्यातून वाढीत मिळव किंमत माऊरसारख्या ठिकाणी आज कुठली त्यांना न बाळगता 1 दिवसाचा पगार. बघा, शासन घाबरून काय केलेलं आहे, लोक घरात बसावे म्हणजे शाळेत जावे यासाठी त्यांनी तात्काळ पत्र काढलं 1 दिवसाची पगार. अरे 1 दिवसाची पगार काय, आणि महिन्याची जरी पगार दिले पण जिथे जिथे अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधात माझे शिक्षक भगिनी मैदानावर उतरून लढल्याशिवाय राहणार नाही. हे सरकारला मी आज इथं खणखण सांगू इच्छितो. तुम्ही वाढीत आणून आलात, पुढेही जरी गरज पडली तर असं तिथे उपस्थित राहत राहा. अन्याय विरोधात मी डी.बी. नाईक, सहशिक्षक, इंदिरा गांधी हायस्कूल शुल्क, नांदेड. मराठवाडा शिक्षक संघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतो. मागच्या काही दिवसापासून शहर अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहे. आज नांदेडकरांना एक भव्यदिव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पाहायला मिळाला. याच्या पाठीमागचं मुख्य कारण म्हणजे 1 सप्टेंबर 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. इयत्ता 1ली ते 8वीमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक शिक्षकाला टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. माननीय न्यायालयाच्या निर्णयाचा अगदी मनापासून आम्ही आदर करतो. परंतु जे शिक्षक 2013 पूर्वी सेवेमध्ये कार्यरत आहेत, ज्यांच्या सेवेला आज 25 वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटलेला आहे, अशा शिक्षकांना टीईटी सारख्या परीक्षेकडे बंधनकारक करणं हे थोडंसं अन्यायकारक वाटतं. आज आम्ही इथे मुख्याध्यापक संघटना आणि सगळे आत्ताच उन्हाळे सरांनी जे सांगितले 25 संघटना आणि त्याहीपेक्षा जास्त संघटनांनी इथे सहभाग घेतलेला आहे. आणि आजचा जो आमचा संप आहे हा आम्हाला यशस्वी करायचा आहे, कारण आम्हाला शासनाला सांगायचं आहे की ज्या जाचक तुम्ही अटी केलेल्या आहेत त्या टीईटीच्या असतील किंवा संच मान्यतेच्या असतील किंवा अशैक्षणिक कार्यक्रम जे म्हणजे आम्हाला कार्य जे दिलेलं आहे त्याचं असेल. म्हणजे आता कसं झालंय की आम्हाला आंदोलनाशिवाय किंवा संपाशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. त्यामुळे आमची पुनर्याचिका त्यांनी लवकरात लवकर सादर करावी आणि आम्हाला ह्या टीईटीच्या या जाचक ह्याच्यामधून मुक्त करावा आणि संच मान्यतेमध्ये जे निकष त्यांनी दिलेले आहेत
ते अतिशय म्हणजे अवघड आहेत. त्यामुळे तेही त्यांनी थोडंसं तात्काळ त्याच्यावरही काही उपाययोजना करावी. आणि या सर्व आमच्या संघटनेच्या मार्फत आज आम्ही 5 डिसेंबर 2025 रोजी शाळा बंद म्हणजे रजा देऊन आम्ही सगळ्यांनी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. महिला सुद्धा बहुतांश म्हणजे बऱ्याचशा महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, लेडीज शिक्षिका. आणि इथं जर समजा आमचं हे आंदोलन, आमचं हे आता आम्ही निवेदन दिलेलं आहे, यावरती जर समजा त्यांनी सकारात्मक विचार नाही केला तर उन्हाळे सरांनी आता सांगितलं, आमच्या शिपरकर सरांनी जसं सांगितलंय की इथून पुढचं जे आमचं आहे हिवाळी अधिवेशनावर तर आम्ही करूच, पण आझाद मैदानाकडे जाण्याची आमची तयारी आहे. धन्यवाद.